सर्वप्रथम सर्व जनतेला आज स्वातंत्र्य दिवस आहे. स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आता या ठिकाणी सावित्रीबाई फुले चॅरिटेबल हॉस्पिटलचं या ठिकाणी ओपीडी चालू झालेली आहे. आमच्या सावळेताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांची सेवा होणार आहे. तर मी या ठिकाणी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन जे काही रुग्ण आहेत त्यांची तपासणी, त्यांचा इलाज या ठिकाणी करून घ्यावं असं नम्र आवाहन या ठिकाणी करतो. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि कौतुक करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज इथे ओपडीचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. बिल्लतनगर या भागामध्ये मी 2008 मध्ये इथं सर्व महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये सहकार्य करणारे म्हणजे आयुब पठाण सर, नगरसेवक माझे आणि रजाक भैया. तर 5000 महिलाचं या ठिकाणी संघटन आहे. आणि एक माझं स्वप्न होतं की बाबा आपण काही ना काही का होईना पण एक 2 सेटरचा का होईना एक आपल्याला छोटंसं हॉस्पिटल ओपन करायचं. तर माझं हॉस्पिटल आहे महादेव पिंपळगाव इथं सावित्रीबाई फुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. हे 50 बेडचं असून या ठिकाणी आज औचित्य साधून स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण ओपीडीचं उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटनासाठी माननीय आमदार बोंडाळकर सर दक्षिण यांचे हे लाभलेले आहेत. इथे त्यांनी पण इथं माहिती दिलेली आहे की गोरगरिबासाठी इथं 24 तास सुविधा राहणार आहे. आणि चॅरिटी हॉस्पिटल जे ओपन करण्यात आलेलं आहे तर इथे गव्हर्नमेंटच्या जे सोयी आहेत हे सर्व गोरगरिबापर्यंत कशा पोहोचती होतील यासाठी आमचं खूप काही म्हणजे सर्व डॉक्टरांचं टीम सहित मोजी सर आता आहेत, लावटी सर आहेत, सुनीता डॉक्टर मॅडम आहेत. हे सर्वजण आम्ही या ओपीडी साठी प्रयत्न केलेले आहे आणि गव्हर्नमेंटसाठी सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. लवकरच आपल्या सेवेमध्ये महात्मा फुले योजनेचं सहकार्य सर्वांना लाभणार आहे आणि सर्व मोफत सर्वांना उपचार होऊन कुठेही यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. कारण हा एरिया खूप म्हणजे एकदम मागासलेला आहे. आता सध्या तरी इथं रोडची सोय नाही आहे आणि लोकांना जाण्यासाठी खूप दूर लागत आहे. दवाखाना खूप लांब आहे. त्यासाठी आम्ही कुठलाही म्हणजे अपेक्षा न करता या ओपीडीचं आम्ही आज उद्घाटन केलेलं आहे. आणि सर्व डॉक्टरच्या टीम आर्थो, न्यूरो, सर्जन, गायनिक असे सर्व डॉक्टर इथं उपलब्ध राहणार आहेत. आणि फिजिओथेरपीचं जे पूर्ण फी होणार आहे. आणि इथं बाहेर कुणाही रुग्णाला जायला लागू नये म्हणून इथं आम्ही सर्व सुविधा देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. आजच्या या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व मिल्लतनगर येथील सर्व माझ्या बचत गटातील महिलांना व सर्व नागरिकांना व आज सर्व इथे मान्यवर आले यांना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. गुड इवनिंग एवरीवन. myself मोहम्मद मोइजुद्दीन. आई एम अ जनरल फिजिशियन एंड जनरल सर्जन हियर. आज 15 अगस्त के टाइम पर यहाँ पे हमारा हॉस्पिटल की ओपनिंग हुई, सावित्रीबाई चैरिटेबल हॉस्पिटल देवीनगर मिल्लतनगर नांदेड़ में. इस हॉस्पिटल के उद्घाटन के लिए आनंदराव पाटिल बोंडारकर सर यहाँ पर आए थे और उसके साथ साथ मसूद अहमद खान जो कि माजी उप महापौर नांदेड़ आणि आशा तोटावर मैडम डीजीओ कंसल्टेंट गायनेकोलॉजिस्ट ने ऑब्स्टेट्रिशियन यहाँ पर उद्घाटन के लिए आए थे. यह हॉस्पिटल एक चैरिटेबल हॉस्पिटल बोलकर ओपन किया गया. इसका सिर्फ यही टारगेट है, हमने यहाँ के स्लम एरिया को जो लोग हैं इसको फैसिलिटी प्रोवाइड नहीं होती है, वो फैसिलिटी हम यहाँ हॉस्पिटल के थ्रू प्रोवाइड करना चाह रहे हैं. और यहाँ का जो फीस स्ट्रक्चर है यहाँ पे हॉस्पिटल का एकदम 10 रुपये फीस है. ये कार्ड के थ्रू हम 10 रुपये फीस में यहाँ पे चेकअप करने वाले हैं. किसी भी टाइप का पेशेंट हो, इवन दो किसी पेशेंट को बीपी है, शुगर है तो उसका फ्री में चेकअप होगा कार्ड के थ्रू. और अदरवाइज जिसके पास कार्ड नहीं है उसकी भी फीस जो कंसल्टिंग फीस रहेंगे ओनली 50 रुपीज रहेंगे. इसके अलावा सीटी स्कैन हो गए, सोनोग्राफी हो गए, इसके ऊपर 40% डिस्काउंट दिया जाएगा हर एक पेशेंट को. ये हॉस्पिटल ये चैरिटेबल के थ्रू होगा. और मेडिकल में जो है 20% डिस्काउंट होगा और लैब के अंदर 50% डिस्काउंट होगा. और ये सभी के लिए यहाँ पे वेलकम है. हॉस्पिटल में 24 आवर सर्विस है. इसके अलावा जो योजना है MGPGY योजना है, बांधकाम कामगार योजना है, इसकी भी बहुत सारी सहूलत दस्तियाब रहती है. बट यहाँ के लोग को अवेयरनेस नहीं है इसको.
वो अवेयरनेस भी हम यहाँ पे काउंसलिंग के थ्रू उनको प्रोवाइड करेंगे।